यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ नाईक परिवारातील दोन बंधू जे आहेत ते एकत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा जी आहे ते या ठिकाणी राबवत आहेत। एक सध्या जर पाहिलं तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांसाठी तुम्ही दोन्ही भाऊ एकत्रित या ठिकाणी प्रचार सभा राबवताय, फिरताय। ययाती नाईक दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाजूला आहेत, ते सुद्धा पाठिंबा जे आहे ते त्या ठिकाणी उमेदवाराला देत आहेत। एक विसंवाद परिवारातला आहे। विसंवाद याला म्हणता येत नाही, परंतु खऱ्या अर्थाने आदरणीय मनोहर नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या ठिकाणी आमच्या परिवाराने पाठिंबा दिलेला आहे राजश्रीताई पाटलाला। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि आम्ही हे काम करत असताना कोण कुठे आहे ह्याच्यापेक्षा योग्य उमेदवार दिल्लीला गेला पाहिजे, मोदी साहेबांचं त्या ठिकाणी नेतृत्व मजबूत झालं पाहिजे म्हणून आम्ही प्रामाणिकपणाने राजश्रीताई पाटलाला पुसद विधानसभा क्षेत्रातून आम्ही दोघंही भाऊ इंद्रनील नाईक साहेब आणि आम्ही मिळून त्या ठिकाणी प्रचंड असं लीड राजश्रीताईला देऊ। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। बऱ्याच वर्षानंतर दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर या ठिकाणी एकत्र येताना पाहिले। महायुतीच्या या संपूर्ण एकत्रीकरणानंतर ययाती भाऊ महाविकास आघाडीकडून आहे, त्यांचा सुद्धा प्रचार या ठिकाणी सुरू आहे। विचारणा लोकांकडून केली जाते की एक भाऊ त्या बाजूला का नाही, कसं आहे, सर्वांना स्वातंत्र्य आहे आणि दुसरं असं आहे की सन्माननीय अजितदादांसोबत जेव्हा जायचा निर्णय झाला तेव्हा कुटुंबांनी बसून सन्माननीय जे कुटुंब प्रमुख आहे आमचे सन्माननीय मनोहर भाऊ त्यांच्या आदेश घेऊनच आम्ही समोर गेलेलो आणि त्याच आदेशानंतर आज ही महायुती आहे आणि अजितदादा आणि आम्ही महायुतीत एकत्र असल्यामुळे आमच्या जे उमेदवार आहे राजश्रीताई पाटील यांच्या पाठीमागे आम्हाला उभं राहणं आहे आणि आम्ही ते करतोय। किती बाजू भक्कम या संपूर्ण विधानसभा मतदारसंघात आपणास वाटतं? हे मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की आम्ही जरी एक दुसऱ्याच्या विरोधात लढलो असेल, मी आणि सन्माननीय निलेदादा, पण आम्ही सामाजिक कार्यक्रमात कधी सहभागी एका व्यासपीठावर असायचोच। पण आमचं योग चांगलं आहे आज की आम्हाला राजकीय व्यासपीठावर पण सोबत बसायला मिळते। तर माझं निश्चितपणे एवढंच म्हणणं आहे, मला 90,000 मतदान, यांना 80,000 मिळालं होतं, तर त्यातलं आम्ही 90% धरून 1 लाखाच्या वर आणि 50,000च्या वर लीड अशी राहील 100%। शेवटचा प्रश्न, दोन भाऊ एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते, राजकीय दृष्ट्या हा जो विषय आहे तो संपला आहे। बघा, देश महत्त्वाचा आहे आणि ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र भाऊ आणि आदरणीय अजितदादा एकत्र आले, आम्ही आमच्या पक्षाची जी प्रथा आहे, भारतीय जनता पार्टीचा जो आदेश आहे त्याप्रमाणे काम करतोय आणि मला विश्वास आहे की ह्याही ठिकाणी मला आनंद आहे की आम्ही दोघं भाऊ एकत्रित मिळून लोकसभेच्या आमच्या ज्या उमेदवार राजश्रीताई पाटील त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देऊ। मागच्या वेळेस देखील आम्ही भावना गवळीला या ठिकाणावरून 5,000ची लीड दिली होती। आता तर इंद्रनील नाईक आणि मी एकत्र आहो, त्यामुळे आता ही लीड भक्कमच राहणार आहे। मला कळत नाही की विरोधक कशाच्या आधारे या सगळ्या अफवा पसरवायचा प्रयत्न करतायत। मग पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये आमची आघाडी भक्कम आहे आणि भक्कमप्रमाणे आम्ही महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून देऊ आणि खासदार आमची राजश्री हेमंत पाटील ह्याच होतील। पुसदमध्ये जर पाहिलं तर मनोहर नाईकांचा शब्द हा फरमान असतो आणि त्या शब्दानंतर जे आहे ते दोन्ही भाऊ महायुतीचे उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी ताकदीने या ठिकाणी उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पुसद, यवतमाळ।